आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक आणि तुम्ही सर्वजण, मला असं वाटतं की प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या वातावरणाची निर्मिती झाली आहे त्या वातावरणामध्ये तुम्ही सगळी माणसं घरात बसलेली माणसं असताल असं मला वाटतं. आपल्या समोर माणसं बसलीत ना सर, हे माणसं घरात बसलेली माणसं आहेत. कारण यांच्यापुढे एकच सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय, त्यात आपण काय भूमिका घ्यावी. समर्थन करावं तर का करावं आणि विरोध करावा तर का करावा. अशा परिस्थितीमध्ये समर्थन केलं तर काही लोक विरोधात जातात आणि विरोध केला तर काही लोक विरोधातच जातात. या तालुक्यामध्ये किमान आपल्या तालुक्यापुरतं तरी आपल्या काही लोकांमध्ये तो गैरसमज आहे. खरंच नुकसान किती आहे, फायदा किती आहे, तोटा किती आहे, या गोष्टीची उकल व्हावी या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. की सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत 7 जजेस, त्यापैकी 6 जजेसनी ज्यांनी संविधान लिहिलं, ज्या संविधानाच्या आधारे ते तिथं बसलेल्या चेअरवरती त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केलेला नाही. एकट्या वेळात अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला. म्हणजे एक मुद्दा निकाली निघाला की उपवर्गीकरणाचा जो महत्वाचा आधार आहे की अनुसूचित जातीतले लोक हे एकजिन्सी नाहीत म्हणून यांचं उपवर्गीकरण शक्य आहे, तो महत्वाचा आधार बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण या पुस्तकातून नाकारला. आणि हा समाज एक जिन्सी आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आतापर्यंत कुणीही विचारवंत तत्ववेत्ता जन्माला आला नाही की जो बाबासाहेब आंबेडकरांची ही उपपत्ती नाकारू शकेल. संविधान करण्याच्या विचाराचा आणि साहित्याचा अभ्यास तिथं बसलेल्या लोकांना नाही. मग आमची जबाबदारी वाढ. आता हे अनेक वेळा आलेला आहे. आता याच्यामध्ये मातंग समाज अग्रेसर आहे का? आहे. संपूर्ण समाज अग्रेसर नाही. विशेषतः खेड्यापाड्यामध्ये मातंगांना बौद्धांची गरज आहे. परंतु काही स्वार्थी लोकांनी काय केले की स्वार्थ साधण्यासाठी, सत्तेत जाण्यासाठी त्यांच्या समाजाच्या आपली दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालला. पद मिळवण्यासाठी. एक उदाहरण तुम्हाला सांग. वाटिकाचा अहवाल आहे. की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घटनात्मक अधिकार देऊन एक मूलभूत जीवन जगण्याचा प्रयत्न केला, त्या बाबासाहेबांच्या घटनेला काही जातीवादी लोक, जातीवादी सरकार खाली पाडण्याचा प्रयत्न करीत, त्यांना घटनात्मक बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की एक घोषणा द्यायची आहे की ही घोषणा आपल्या महाराष्ट्राच्या विधान भवनापर्यंत तसेच देशाच्या संसद भवनापर्यंत जायला पाहिजे. भारतीय संविधानाचा, भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा